पुण्यातल्या मतदानाला अजून 20 दिवसांचा अवकाश आहे. आता तर कुठं प्रचाराला सुरुवात झाली आहे. आजच्या प्रचार फेरीची सांगता करायला आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत, जे कसबा पेठेचे आमदारसुद्धा आहेत. सर, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज पुण्यात दिवसभर फिरतोय. कशा पद्धतीनं प्रचार चालला आहे दोन्ही बाजूचा, महायुती आणि महाविकास आघाडी. मला असं वाटतंय की ही लढत थेट आहे. रिंगणात कितीही उमेदवार येतील तरीही भाजप विरुद्ध काँग्रेस, पंजा विरुद्ध कमळ अशी थेट लढत आहे. ही लढाई पुणेकरांची आहे. पुणेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली. ही निवडणूक पुणेकरांच्या प्रश्नाची आहे, पुणेकरांच्या हिताची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. आणि ही लढाई पुणेकर जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. धंगेकर साहेब, मागच्या वेळेसही जेव्हा हु इज धंगेकर असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले होते, तेव्हा कसबा पेठेच्या मतदारांनी हु इज धंगेकर दाखवून दिलं. याही वेळेस शिक्षणाचा मुद्दा काढला गेला आहे. पण आपल्याला माहिती आहे की लोकसभा जवळपास 20 लाख मतदारांचा मोठा मतदारसंघ असतो. इथं तुमची दमछाक होते आहे? माझी अजिबात दमछाक होत नाही. गेली 30 वर्षामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये पुणे शहरातून जवळून काम बघितलं आहे. आज तुम्ही मला कुठेही नेलं तरी माझे मित्र असतील, माझे सहकारी असतील, माझ्या पक्षाची लोक असतील, इंडिया फ्रंटचे अधिकारी, इंडिया फ्रंटचे सर्व लीडर असतील आणि प्लस माझा असलेला संपर्क, हे सगळं गणित व्यवस्थित पुणेकरांची नाळ पोचण्यापर्यंत माझं गणित जमलेलं आहे. पुण्याचा जर का विचार केला तर साधारण वर्ष होऊन गेलं आहे पुण्याला खासदार नाही. गिरीश बापटांचं निधन होऊन आता 1 वर्ष झालेलं आहे. आत्ता ही निवडणूक लागलेली आहे. तेव्हा पुणेकरांचे प्रश्न प्लस पुणे महापालिका ही विसर्जित होऊन किंवा त्यावरती प्रशासक येऊन 2 वर्ष झालेले आहेत. कुठली निवडणूक नाही आहे. त्यामुळं आत्ता तुम्हाला असं वाटतं की खासदार जो असेल त्याच्यावरती पुण्याची खूप जबाबदारी येईल आणि ती पेलण्यास तुम्ही सज्ज आहात? बघा, ही खरी लढाई आहे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही. ज्या वेळेला त्यांनी 2 वर्ष निवडणुका नाही घेतला, ह्याचाच अर्थ आहे की लोकशाहीच्या दिशेने यांची वाटचाल दिसत नाही. ज्या वेळेला पोटनिवडणूक व्हायला पाहिजे होती ती केली नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या यंत्रणा आहेत, शासनाच्या यंत्रणा, ह्या सगळ्या हायजॅक केलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं स्पष्ट चित्र आहे की हे म्हणतील ते तोरण आणि हे म्हणतील ते धोरण, अशा पद्धतीचं यांची वागणूक आहे. ह्याला जनता कंटाळलेली आहे आणि जनता याला सडेतोड उत्तर पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दिसेल. धंगेकर साहेब, मी इतके वर्ष राजकारण कव्हर करतो. माझा काँग्रेसवरती एक आक्षेप असा असतो की उमेदवार निवड करतं, पण त्याला जी रसद आणि पाठबळ काँग्रेस पक्ष म्हणून द्यायला पाहिजे, काँग्रेस तिथं कमी पडतं. आज काँग्रेस पक्षाचे मी पहिल्यांदा आभार मानेल तर त्यांनी जनतेचा कौल घेऊन मला उमेदवारी दिली. कालच बाळासाहेब थोरात सभेमध्ये म्हणले की रवी धंगेकरला आम्ही ह्याच्यासाठी उमेदवारी दिली की पुण्यातल्या लोकांवर ह्याने काय जादू केली हीच आम्हाला अजून समजेना. पुण्यामध्ये आम्ही ज्याला ज्याला विचारतोय तो रवी धंगेकरचं नाव घेतोय. त्यामुळे चंद्रकांत पाटील मागच्या वेळेला म्हटले हुईच धंगेकर, जे जिकडं जात होते तिकडं धंगेकरांचं नाव निघत होतं. आजही तीच परिस्थिती आहे. पुणे शहरामध्ये तुम्ही कुठे गेला तर रवी धंगेकरचं नाव घेतात. याचाच अर्थ की पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकरांवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाने उमेदवारी मला दिलेली आहे. मागच्या वेळेस कसबा पेठेची जी पोटनिवडणूक होती तिथं तो विधानसभा मतदारसंघ होता, पण आता लोकसभा मतदारसंघ पुण्याचा आहे. 6 विधानसभा क्षेत्रांचा एक लोकसभा मतदारसंघ आहे. आणि इथलं जर का पक्षीय बलाबल बघितलं तर काँग्रेसचे फक्त तुम्ही एक आमदार आहात कसबा पेठेचे, 5 हे महायुतीचे आमदार आहेत. अशा वेळे लीड काढणं जे असतं ते कसं शक्य होईल? बघा, पहिली गोष्ट, ह्या निवडणुका ह्या नॅशनल आणि देश पातळीवर चालतात. आजची परिस्थिती की तुम्ही कसबा विधानसभेत बघितले असतील, सगळे पुणे शहरातले नगरसेवक, पुणे शहरातले आमदार फक्त मोदी साहेब यायचे राहिले होते, शाह बी आले होते. त्यामुळे जनतेने ठरवलेला उमेदवार आहे. आणि जनता, असं तुम्हाला वाटत असेल कागदावर त्यांचं गणित दिसतं आहे, पण जनतेत गणित माझं दिसतं आहे. जनतेमध्ये रवी धंगेकर आणि इंडिया फ्रंट, आजची ते देशामध्ये परिस्थिती आहे. मोदी लाट पूर्णपणे वसरलेली हे मी म्हणत नाही, हे नवनीत राणा म्हणतात खासदार त्यांचे की मोदींची लाट वसरलेली आहे. आणि ही वस्तुस्थिती खरी आहे. आज समाजामध्ये, जनतेमध्ये महागाईचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. अनेक प्रश्नामध्ये जनता आणि नागरिक त्रस्त आहेत. आणि ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार, बॉन्डचा भ्रष्टाचार आहे, नोटाबंदीचा भ्रष्टाचार आहे, महागाईचा विषय आहे. अनेक प्रश्न आपण बघितलं
तर आपण सर्वसामान्य जनतेला आता मोदी नको आहेत अशी परिस्थिती आज पुण्यातच नाही उभ्या देशात तुम्हाला वेगळं चित्र झालेलं दिसेल. तुमचे विरोधक असं म्हणतात की धंगेकर लोकसभा निवडणूक लढतायत, पण प्रश्न मात्र वार्डाचे आणि विधानसभा मतदारसंघाचेच चर्चेत आणतायत. लोकसभेला जे प्रश्न पुणे लोकसभा मतदारसंघातले मांडायला पाहिजेत किंवा त्या संदर्भात बोललं पाहिजे, त्यावरती मात्र काही बोलत नाही आहेत. तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये माझी भाषणं ऐकली असतील विधानसभेमध्ये. मी अंमली पदार्थावर बोललो. पुणे शहरामध्ये कसबा विधानसभेतलाच हा प्रश्न आहे का? हा देशाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राचा प्रश्न आहे. अंमली पदार्थावर बोललो, मी ट्रॉफिकवर बोललो, मी चालक मालक रिक्षा संघटनेवर बोललो. ते काय पुण्यातले आहेत का? महाराष्ट्रातल्यांचे बोललो. म्हणजे मी सगळे जे प्रश्न आहेत पररांचे मांडले, मी गुन्हेगारींचे प्रश्न मांडले आणि हे काय पुणे शहरात काय एका पेटेतले हे मांडले. म्हणतात हे गृह खात्याशी संबंधित राज्याचे आहेत, हे पोलीस खातं किंवा पोलीस दल हे राज्याच्या अखत्यारीत येतं, त्याचे हे प्रश्न आहेत. पण ते विधानसभेचे नव्हते, महाराष्ट्राचे प्रश्न होते. आता मी केंद्रात गेलो, केंद्राचे प्रश्न बरोबर मांडेल ना. तुमचं पुण्यासाठी काय विजन आहे? बघा पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण ज्या गर्दीतनं इथं आला आहे, ही प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक लोकांवर प्रचंड ताण आहे. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा पर्यावरण आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. अनेक प्रश्नाला लोक आज झुंज देतात आणि प्रचंड महागाई आणि बेरोजगारी हा प्रचंड आहे. आज जनता त्रस्त झालेली आहे. एक मध्यवर्गीय छोट्यातला छोटा वर्गीय आज त्रस्त झालेला आहे. घरं चालवणं मेटाकुटीला आलेलं आहे आणि आज ज्या बेरोजगारांच्या नोकऱ्या आहेत, 2 कोटी नोकऱ्या देतो त्याही नोकऱ्या अजून दिलेल्या नाहीत. घरं देतो म्हणजे ती दिलेली नाहीत. म्हणजे ज्या फसव्या योजना आणल्यात त्या फसव्या योजना सुरळीत करण्याचं काम मी करेन. तुम्ही राहुल गांधींचा फोटो वापरत नाही, पण तुम्ही गिरीश बापटांचा फोटो वापरता. तुमच्यासोबत काँग्रेस आणि त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. त्याची तुम्हाला कितपत मदत होईल माहिती नाही आहे. अशा वेळेस धंगेकर एकटेच लढतायत असं चित्र पुढं चाललं आहे. तुमच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते का नाहीत? माझ्याबरोबर सगळे जागा महाविकास आघाडीचे नेते आहेत. फक्त या प्रभागाचे आत्ता आम्ही आमचं प्रचार फेरी पुण्याची नाही तरी शिवसेना आहे, पवारसाहेब आहेत, आमची काँग्रेस मागं उभी आहे, आप दिसतो आमचा, इंडिया फ्रंटचे वेगवेगळे लोक ह्या ठिकाणी आहेत. आणि मी राहुल गांधीचे माझे सगळे पत्रक बघा, सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोटो आहेत. आपलं पत्रक असेल तर दाखवा जरा. आणि ह्याच्यामध्ये त्यांना मुद्दाच नाही आहे माझ्या विरुद्ध लढायला आणि ते मुद्दे काढायचा प्रयत्न करतात पण त्यांना सापडत नाही. त्यांनी कुठलेही मुद्दे काढा, त्याला पुणेकर त्याला उत्तर देतील. 29 एप्रिलला नरेंद्र मोदींची सभा पुण्यात होते आहे, म्हणजे नरेंद्र मोदींचं लक्ष पुण्याकडं आहे. मग महाविकास आघाडीची संयुक्त सभा कधी होणार आहे? नरेंद्र मोदींची सभा झाली की त्याच दिवशी माझा विजय निश्चित आहे. नरेंद्र मोदी 10 वर्षामध्ये काय बोललेत हे अख्ख्या देशाला माहिती आहे आणि हे देश त्याचं उत्तर त्यांना निवडणुकीत देतील. मी म्हणतो एक नाही त्यांनी 3 सभा घेतल्या पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित त्यांना मतदान पुणेकर कशा पद्धतीने आम्हाला देतील हे तुमच्या लक्षात मध्ये येईल. पुणेकरांचा एक प्रश्न पाणी टंचाईचा सुद्धा आहे की 24 तास पाणी मिळत नाही किंवा इतरही काही प्रश्न आहेत की जे लोकसभेमध्ये मांडले पाहिजेत, भांडून त्यासाठी काही ना काही योजना आणली पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही कसा विचार करताय? बघा पुणे शहराच्या डोक्यावर 28 टीएमसी पाणी आहे, 22 टीएमसी पाणी प्यायला लागते. आज पुणे शहरामध्ये 70,000 लोक 70 लाख लोक राहतात आणि बाहेरचे येऊन असे रोज 1 कोटीपर्यंत लोक येऊन जाऊन होतात. आणि अशा वेळेला पायाभूत सुविधा म्हणजे नुसतंच पाणी नाही, मग ट्रॉफिक असेल, नदी सुधार योजना असेल, ड्रेनेज लाईन असेल, ज्या काय त्याच्या पायाभूत सुविधा लागतात ह्याच्यामध्ये 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने हिशोब दिला पाहिजे. हा महत्त्वाचा माझा भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये 28 टीएमसी पाणी पुण्याला पुरणार नाही. येणारा काळ हा पुणेकरांसाठी पायाभूत सुविधेत प्रचंड ताण पडणार आहे. 10 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मी मुळशी धरणातलं पाणी आणून हे 10 वर्ष म्हणतायत आणि आजपर्यंत 1 टीएमसीसुद्धा पाणी आणलं नाही. आम्ही आमच्या काळामध्ये येणारं सत्ता आमच्या हातामध्ये येणार आहे आणि पुणे शहरामध्ये टाटाचं पाणी कशा पद्धतीने आणता येईल ह्याच्यावर माझं स्वतःचं लक्ष असेल. कारण मी सर्वसामान्य जनतेमध्ये फिरतो, मी नगरसेवक होतो, आमदार होतो, त्यामुळं मला पाण्याची किती गरज आहे लोकांना ही मला माहिती आहे. आणि जे 10 वर्ष घोषणा करतात ह्यांना आता लोक त्यांना त्यांच्या घोषणेला भीक घालणार नाही. गॅरंटीचं सरकार नाही, हे सरकार फक्त सत्ता भोगण्यासाठी आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पुणेकर त्यांना उत्तर देणार हे मी सातत्याने बोलतो. आणि टाटा धरणाचं पाणी हे पुणेकरला दिलंच पाहिजे. टाटाचं देऊन बी अजून भविष्यामध्ये 50 वर्षामध्ये
किती पाणी लागणार आहे, हे जे नियोजन ग्रामपंचायतीपासून महानगरपालिका असेल, राज्य असेल आणि केंद्र असेल, ह्याच्यावर एक व्यवस्थित रन करणारा एखादा प्रोजेक्ट आणला पाहिजे. आणि तो प्रोजेक्ट जर पुणे शहराला 50 वर्ष पुढचा नाही दिला तर पुण्याची परिस्थिती गंभीर होईल. पुण्याची ही जी निवडणूक आहे ना, मी असं वर्णन करतो की ही माझी नगरसेवकांची निवडणूक झाली आहे. म्हणजे भाजपचे उमेदवार हे माझी महापौर नगरसेवक होते, तुम्ही सुद्धा माझी नगरसेवकाचे आता आमदार झालात, आता खासदारकीचे स्वप्न तुम्हाला पडले म्हणून तुम्ही उभे आहात. त्याचबरोबर वसंत मोरे आलेले आहेत, तेही माझी नगरसेवक आहेत, त्यांनी मनसे सोडली असली तरी वंचितचे आहेत. आत्ता मला कळलं आहे की MIMचे सुद्धा कोणी माझी नगरसेवक येत आहेत रिंगणामध्ये. तर ही माझी नगरसेवकांशिवाय दुसरे कोणी पुणेकर उमेदवार सापडले नाहीत का सर्व पक्षांना? बघा, मी पहिल्यांदा एकदा म्हणतो की मी काँग्रेस पक्षाचे याच्यासाठी आभार मानेन, ते पुणेकरांचा कल घेऊन मला त्यांनी उमेदवार दिले. मी आमदार आहे, त्या तिघे बी आमदार नाही साहेब, मी आमदार आहे, ते तिघे बी आमदार नाही, मी आमदार आहे म्हणून मला पुणेकरांनी कौल दिला. आणि काँग्रेस पक्षाचे परत एकदा आभार याच्यासाठी मानतो की पुणेकरांचा कौल घेऊन मला उमेदवार दिली. म्हणजे मी पुणेकरांचा उमेदवार हे सिद्ध झाले आणि पुणेकरांवर विश्वास ठेवला आहे काँग्रेस पक्षाने की पुणेकर ह्याला लाईक करतील, चॉईस करतील आणि ह्याला दिल्लीत पाठवतील. शेवटचा प्रश्न विचारतो, जेव्हा कसबा पेठेची पोटनिवडणूक लागली होती तेव्हा रवींद्र धंगेकरांना तिकीट दिलं तर काही अपसेट होऊ शकतो असं अनेकांना वाटत होतं. तुम्हाला तिकीट मिळालं, त्याहीपेक्षा माझ्यासारख्याला आश्चर्य कुठं वाटलं की जिथे महाविकास आघाडीमधली मतं ही काँग्रेसला फिरली आणि आत्ता सध्या वोट ट्रान्सफर हाच एक विषय आहे जो महायुतीला जास्त सतावतो आहे की राष्ट्रवादीचा मतदार हा कमळाला मतदान देईल का, कमळाचा मतदार हा घड्याळीला मतदान देईल का, किंवा धनुष्यबाणाचा मतदार हा घड्याळीला मतदान करेल का. आणि तुमच्याकडं तर आणखीन वेगळी परिस्थिती आहे. तुमच्यासोबतचे जे दोघं आहेत त्यांच्याकडं नवी चिन्ह आहेत, मशाल आहे, तुतारी आहे आणि तुमच्याचकडं पंजा आहे. तेव्हा पंजाला जी मतं त्यांच्याकडनं येऊ शकतील ते वोट ट्रान्सफर होईल का? हे बघा, पवारसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, ह्यांची विचाराची मतं पवारसाहेबांकडे गेली, उद्धव साहेबांकडे गेली. आणि आपण म्हणतो बघा, आता महाराष्ट्राचं राजकारण फोडाफोडीचं झालं आणि तुम्ही तुमच्याकडनंच ऐकतो की जे 72,000 कोटीचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये शरद पवारांनी केलं आणि 70,000 कोटीचा घोटाळा हे नरेंद्र मोदीच बोललेत. म्हणजे हा प्रश्न जनतेला समजतो आहे की 70,000 कोटीच्या घोटाळ्याच्या लोकांना लाल कार्पेट टाकून पक्षात घेऊन मंत्रिपदं दिली आणि शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, मराठी माणसांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी लढताना आजही दिसतात. म्हणजे हे चित्र महाराष्ट्राचं पवारसाहेबांच्या बाजूने. उद्धव साहेबांना ज्या पद्धतीनं हे पक्ष हायजॅक केला, ज्या पद्धतीनं मग बाकीची लोकांना जेलच्या दारापर्यंत नेलं आणि जेलच्या दारापर्यंत नेऊन त्यांना ज्या पद्धतीनं पक्षामध्ये घेतलं हे महाराष्ट्राने बघितलं आहे. नेता गेलो म्हणून जनता जात नाही, जनता जागेवर असते, जनता सूद नाही, जनता त्याचा विचार करते. आणि ज्या भारतीय जनता पार्टीने एवढ्या मोठ्या भीमगर्जना केल्या आणि त्याच्यामध्ये मग ह्याच लोकांना घेऊन त्यांना सन्मानाने वागणूक दिली, शेजारी बसवतात मोदींच्या. आणि लोक बघतात की हे भ्रष्टाचारी लोक आहेत, हे भ्रष्टाचारी लोकांमध्ये मोदी आहेत. पण मोदींवर बी भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झालेले आहेत. आज तुम्ही नोटाबंदीचा काळ बघितला असेल तर मोदींवर आक्षेप आहे, इलेक्ट्रिक बॉन्ड आहे त्यावर मोदींचा आक्षेप आहे. म्हणजे यांचं हिंदुत्व म्हणायचं आणि यांचं हिंदुत्व फसवं हिंदुत्व आणि जे मांस विक्री करतात त्यांच्या बॉन्डला पैसे घ्यायचे. हे जनता विसरत नाही, जनता हुशार आहे आणि जनता ही बघत असते. ह्यांचं फसवं हिंदुत्व आहे. हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे, सर्वसमावेशक सगळ्यांना घेऊन जाणार आहे आणि ह्यांचं हिंदुत्व लोकांना फसून सत्ता करण्याचं. तुमचं सॉफ्ट हिंदुत्व म्हणजे तुम्ही मनसेमध्ये होतात तेव्हा हार्ड हिंदुत्व होतं, काँग्रेसमध्ये आल्यावर ते सॉफ्ट हिंदुत्व झालं, सर्वांना सर्व सामावून घेणारं हिंदुत्व झालं. नाही, बघा, मी परत तुम्हाला सांगतो, आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक आहे. आमच्या वडील शिकवतात, आमच्या आजोबा शिकवतात, ते आमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व हे समाजाला पूरक आहे, समाजाला घेऊन जाणार आहे. मी शिवसेनेत होतो तर तेच हिंदुत्व होतं. अविनाशजी साळवे आता शिवसेनेत आहे, त्यांना विचार, आमचं प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व समाजाला हिताचं हिंदुत्व आहे आणि यांचं हिंदुत्व स्वतःसाठी, राज्यकर्त्यांसाठी. बीपचे पैसे घेतलेत त्यांनी, लक्षात घ्या, आणि ते पैसे घेऊन आज सत्ता करतात. आणि आज त्यांना हे पुण्याचे चित्र बघितलं असेल तर त्यांना आता निवडणूक जिंकण्यासाठी MIMची गरज पडली, हे महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे यांचं हिंदुत्वाला आता MIM लागतं आहे आणि MIM फक्त सपोर्ट ह्याच्यासाठी लागतो की त्यांना जिंकायचं. पुणेकर एवढे काय. धंगेकर साहेब, आपण आता या विश्रांतवाडी चौकात आहोत. तुम्ही बुद्ध विहारापासून गणपती मंदिरापर्यंत आलात. हेच तुमच्या पक्षामध्ये हे चालतं
काँग्रेस हा सर्वांना सामावून घेणारा, सर्वांची पापं पोटात घेऊन त्यांना सांभाळणारा पक्ष आहे. उगेच नाही म्हणत, फक्त तो सुस्त अजगर आहे. निवडणूक आला की जागा होतो. आता काँग्रेसही जागे झालेत का? बघा, राहुल गांधींनी गेल्या 2 वर्षामध्ये देशामध्ये पदयात्रा केल्या, लोकांना भेटले, सर्व समावेश असणाऱ्या लोकांची चर्चा केली, त्यांचे सुखदुःख समजून घेतले. आता काँग्रेस स्वस्थ नाही, काँग्रेस आता सगळ्यात पुढे आणि इंडिया फ्रंटच्या सगळ्या मित्रपरिवाराला घेऊन पुढे निघालेले. आणि राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं देशामध्ये आज प्रवास केला आहे, ह्या प्रवासामध्ये समाजाने बघितलं, जनतेने बघितले, देशवासियांनी बघितले. आज लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेस पक्षाने इंडिया फ्रंटचाच देश टिकू शकतो, लोकशाही टिकू शकतो. आज तुम्ही बघितलं असेल, तुमच्यावरून उदाहरण बघा, तुम्ही कशा पद्धतीने ह्या चौकटीतून बाहेर पडताय. म्हणजे हुकुमशाही का लोकशाही हे तुम्ही जास्त माझ्यापेक्षा सांगू शकता. धंगेकरांची जी USP आहे की धंगेकर खूप हजरजबाबी आहेत. प्रत्येक इंटरव्ह्यूमधनं ते दिसतं आहे. रवींद्र धंगेकर यांचा प्रचार हा पुण्यामध्ये अशा पद्धतीनं चालला आहे. प्रचार फेरी जाते आहे, तिची सांगता होते आहे आणि ज्याला कट्टा सभा म्हणतो ती आता सांगता सभेत रूपांतरित होणार आहे. मला हेच म्हणायचं आहे की पुण्याची ही जी निवडणूक आहे ही अनेक अर्थानं महत्त्वाची आहे. म्हणूनच या लढतीकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह आशिष जाधव, लोकमत, पुणे.